पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आता आपल्या सोबत आहेत आणि महापालिका निवडणुकीमध्ये जे काही अपेक्षित यश होतं ते तुम्हाला मिळालेलं नाहीये. काय नेमकं यावर काय विश्लेषण तुम्ही करणार आहात आणि कशा पद्धतीने यापुढच्या काळात काय चिंतन बैठकीचं काही आयोजन वगैरे असं काही आहे का? निश्चितच आता उद्याच आम्ही जे आमचे पराभूत उमेदवार आहेत त्या सगळ्या पराभूत उमेदवारांची चर्चा मीमांसा उद्या घेतलेली आहे. कोणत्या कारणामुळं कसे काही सीटा गेल्या ह्याची सगळी चर्चा मीमांसा होऊन त्याची कशी येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये भरपाई करता येईल या सगळ्या बाबतीतची चर्चा होणार आहे. त्याचबरोबर ज्या काय आघाड्या आम्ही केल्या, ज्या काय आमच्या मित्र पक्षाच्या राहिल्या, त्याचा किती फायदा झाला, किती नुकसान झालं, याचं सर्वचं आकलन केल्यानंतर ह्याचा एक रिपोर्ट आम्ही तयार करून प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर करणार आहोत. उद्याच आमचे नेते बंटी पाटील साहेबसुद्धा पुण्यात येणार, ते सुद्धा आढावा घेणार आहेत. त्या आढावा घेतल्यानंतर आम्हाला लक्षात येईल. पण तरी मी आपल्याला सांगतो, पुणेकरच्या मतदारांचे आम्ही आभार मानतो. 15 सीटा आम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच वेळेला आम्ही जे सांगत होतो ते पुणेकरांना अनेक गोष्टी पटल्या, ज्या आमच्या जाहीरनाम्याच्या असतील किंवा भारतीय जनता पक्षाची जे बी टीम असतील. आम्ही ते सांगितलं की हे सेक्युलर वोट्स आपले डिवाईड करण्याच्या नादी आहे. त्यामुळं पुणेकरांनी आज 15 दिले. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पुणेकर याला 3 पट केल्याशिवाय राहणार नाही. कारण खूप मोठ्या प्रमाणात असंतोष या पुणे शहराच्या मतदारांमध्ये होता. समस्यांचं शहर जे भारतीय जनता पक्षाने केलं त्याला हे प्रत्युत्तर होतं. बी टीम म्हणजे नेमकं कोणी बी टीम म्हणून या निवडणुकीमध्ये काम केलं, नेमकं थेट रोख तुमचा कोणावरती? आम्ही पहिले आपल्याला सांगितलं की घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत, हे आम्ही पूर्वीसुद्धा सांगत होतो. अनेक तुम्ही आमच्या 18-20 सीट जर पाहिल्या तर अवघ्या 100, 200, 300 सीटांनी पडल्यात. ज्या वेळेला घड्याळांनी 3-3, 4-4 हजार मतं खाल्लेली आहेत. आम्ही त्याही वेळेला सांगत होतो की आपण ह्या निवडणुकीमध्ये सर्व भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एकजूट होऊन लढलं पाहिजे. पण काही जणांना फक्त ते वोट डिवाईड करण्याचा इंटरेस्ट होता. जर तसं नसतं तर त्यांची 30-40 निवडून आणता आले असते. पण तसं काही त्यांच्यानी झालं नाही. म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त मतांची विभागणी केली. या सगळ्या याच्यामध्ये जे काही आकडे समोर आलेले त्यावरून दिसतंय. हे मी कशाला, खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनीच आपल्या माध्यमांच्या सांगितलं होतं की आम्ही वेडे आहोत का? आम्ही त्यांना आघाडीत, आम्ही युतीमध्ये घेणार नाही, आम्ही त्यांना वेगळं लढवणार आहोत. म्हणजेच आमचे जे काही मतं आहेत ते डिवाईड झाले. पहिले स्वतः देवेंद्रजी फडणवीसनी स्वतः ऑन कॅमेरा बोलले, मी सांगायची आवश्यकताच नाही. पण मग या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमच्यासोबत ठाकरेंची शिवसेना देखील होती, त्यांच्यासोबत मनसे देखील होती. तरी देखील ज्या पद्धतीने एकूण आकडा वाढला पाहिजे होता की त्याचा किती फायदा या सगळ्या निवडणुकीत तुम्हाला झालेला दिसतोय का? मी आपल्याला आत्ताच सांगितलं की ह्याची चर्चा मीमांसा, कार्यकर्त्यांची जी काय उद्या आमची बैठक होणार आहे, जे पराभूत कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करणार की वोट ट्रान्सफर झाले की नाही झाले, कसे झाले, कुणाचे झाले, किती झाले, कशा पद्धतीने मुद्दा चालला, हे प्रत्येक एक ट्रेंड म्हणून पुणे शहरामध्ये एकत्र चालले का प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चालले, ह्याचा जोपर्यंत आपण पराभूत उमेदवाराकडनं आढावा घेत नाही तोपर्यंत कळत नाही. म्हणून उद्या तो आढावा घेतल्यानंतर आमच्या लक्षात येईल आणि तसाच रिपोर्ट मग बंटी पाटील साहेब आणि प्रदेश काँग्रेस कमिटीला मी सादर करणार. क्रॉस वोटिंगचा पण तुम्हाला फटका बसला आहे का या सगळ्या याच्यामध्ये? काय नेमकं तुमचा अंदाज? नाही, माझ्या प्रभागात नाही बसला. माझ्या प्रभागामध्ये मतविभागणीचा फटका बसलेला आहे. ज्या भागामध्ये जिथं फक्त उमेदवार जे 3,000 आणि 2,000 चालला पाहिला होता तो 5-5, 6-6 हजार चालला. ऐन वेळेला BJPने कुणाकुणाला फंडिंग केलं हे याच्यात लक्षात आलं. कारण एवढी पैशाचा वापर आजपर्यंत मी माझ्या 5ही निवडणुकांमध्ये पाहिला नाही. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या भ्रष्टाचाराचा पैसा अमापपणे या शहरामध्ये वाटला गेला आणि त्याचीही परिणिती झाली. मग कुठं क्रॉस वोटिंग झाली, कुठं काय झालं. म्हणून जे आज ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांना आकलन केलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये पुणेकरांची जे मतविभागणी झाल्यामुळे तुम्ही आलात, तुम्हाला पसंती म्हणून तुम्ही आलेले नाहीत. नाही, पण मग या सगळ्या निवडणुकीत तुम्ही ज्या पद्धतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी आग्रही होतात, तुम्हाला वाटतं की ते जर तुमच्या सोबत राहिले असते तर कदाचित चित्र अजून काही वेगळं राहिलं असतं? 100% आम्ही तेच सांगतोय की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढणारे सेक्युलर पार्टी जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्यांनी एक व्हावं ही आमची इच्छा होती. पण नंतर आम्हाला एक छुपा अजेंडासुद्धा लक्षात आला की आमचे 3-4 दिवस चर्चेमध्ये फक्त वाया घालवले जात आहेत. खरा अजेंडा एवढाच आहे की आम्हाला गुंतून ठेवायचं पण वेळेवर त्यांनी एकटं लढायचं. तर
काँग्रेस या सगळ्या निवडणुकीच्या निकालानंतर उद्या पराभूत उमेदवारांसोबत चर्चा करणार आहे. त्या संदर्भातला जो काही अहवाल आहे तो प्रदेश काँग्रेसकडे पाठवला जाणार आहे. मात्र या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या बी टीमचं काम केलेलं आहे असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. मतांच्या विभागणीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढली हे एकूण या सगळ्या निवडणुकीतून दिसतंय असं देखील आरोप काँग्रेसकडून केला जातोय. कॅमेरामन विशालसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.